आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होत नाही. शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं, परंतु इथल्या लोकप्रतिनिधीच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही. परंतु माझा पालकमंत्री म्हणून माझी इच्छा होती, निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सुविधांचे आणि जे जवळ आहेत त्यांना तरी किमान आपण यामध्ये घ्यावं. या कोल्हापूर शहराच्या जो निर्गत असेचा बराचसा फायदा ते घेत आहेत, परंतु ते का घेत नाहीत, का महानगरपालिका घेत नाही, हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडवावा लागेल. संदर्भात अजितदादांनी देखील परवा आम्हाला रद्द करून सांगितलं. विरोधी कृती समिती जी आहे ते अजूनही आक्रमक पाहायला मिळते. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अजितदादांनी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे. या शक्तीपीठाला माझा विरोध आहे. शेतकऱ्यांची इच्छा नसेल, नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही. आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्तमंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाहीत. साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या 5 स्टार MIDC रेमंडची कंपनीची काही कर्मचारी आता आत्मदहन आंदोलनासाठी आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते फक्त कामाला आहेत, मात्र परमनंट त्यांना जॉब त्या ठिकाणी नाही आहे आणि ह्याच्यावरतीच आज आक्रमक होताना पाहायला मिळतं. नाही, यापूर्वी या 90 का 100 टीनी हे कर्मचारी आहेत. गेले 10-11 वर्षापासून ते काम करत आहेत. त्यांनी आपल्याला कायम करावं अशी अनेक वेळा या रेमंड कंपनीच्या मॅनेजमेंटकडे मागणी करून सुद्धा त्यांना अद्याप त्यांनी परमनंट केलेलं नाही. त्यांनी संपावर गेल्यानंतर 5-6 बैठका कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, परंतु त्याला कंपनीत दाद दिली नाही. उलटं त्यांची सेवा समाप्त करण्याचा पैसे भरण्यात आले आणि फार मोठी ही चूक त्यांनी केलेली आहे. आणि मला वाटतं जे कामगार आज 10 वर्ष आता ते त्याचं नोकरीला लागले, रेमंडमध्ये नोकरीला लागले म्हणून लग्न झाली, त्यांना मुलं बाळं झाली, आता त्यांनी संसारात त्यांचं होणार काय हा एक फार मोठा प्रश्न आहे. मला वाटते पोलिसांनी तात्काळ त्याच्या मालकालाच अटक करून हे सोडवण्याचा प्रश्न सोडण्याची आवश्यकता आहे. पुण्यातील एका शिकला निवृत्त शिक्षकाला तुमच्या नावानं फोन करून 20 लाख रुपये तिच्याकडून उकळलेले आहेत. तुमच्या नावानं खरंतरी फसवणूक त्या म्हणणे. आता मी आज विश्रामगृहात मुक्कामाला होतो, सकाळी वाचल्यावर मी उडालोच. आता त्यामध्ये हे प्रकरण सिरियस अशासाठी घेण्याची आवश्यकता आहे की व्यास नावाची एक शिक्षिका राजस्थानमधील ती रिटायर्ड झालेली आहे आणि ती पुण्यात येऊन राहते. आणि गुप्ता म्हणून एक व्यक्ती ही फोन करते आणि हसन मुश्रीफचं नाव सांगते आणि त्यांना आम्हाला कधी पकडलेलं आहे. तर तुम्ही मग ती बाई विचारते की बाबा ह्याला सोडण्याचा मार्ग काय, तर 20 लाख रुपये पाठवा. हा ती म्हटल्यावर 20 लाख रुपये पाठवते आणि नंतर तो नंबर लागत नाही म्हणून त्याची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. माझा आता विषय असा गंभीर आहे की ह्याचा तर शोध का लागत नाही. पूर्वीसुद्धा इथं समर्थ गाडगेंच्या पत्नी निविदा गाडगे यांची 20 लाखच रक्कम गेली होती. हा योगा काय 20 लाख रुपयेचा हे मला अजून कळालेलं नाही. एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस गुप्ता. आता मला का परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे, म्हणजे सरळ सांगता अनेक अपप्रवेश करतात माझ्या नावाचा. हिना नावच माझं कसं पाठ आहे, म्हणजे काहीतरी याच्यात काळेबड आहे. म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा. पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या त्याच्यामुळं ते आयुक्त गडबडीत असं मी फोन केला, मी आज दुपारी करणार आहे त्यांना. त्यांनी दोन्ही तऱ्हेने केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी रचलं आहे काय. कारण माझं नाव महाराष्ट्रीय लोकांना सब 3-4 वेळा सांगावं लागतंय. कोण मुशरफ म्हणतात, कोण मुश्रीफ म्हणतात, कोण मुस्लिम म्हणतात. तुम्ही बघितलं असाल ह्या बिचारा दोन्ही परराज्यातल्या दोघांना माझं नाव कसं पाठ. आणि ना माझं शंकेत शुल्क कोणाची नाही. हे अशी फसवापासून ह्याचा एकदा निपात झाला पाहिजे आणि अटक का होत नाही. मला जर फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील, फेक असतील समजू, पण पैसे आरटीजीएसद्वारे गेले ना, दोन्ही ठिकाणी आरटीजीएसद्वारे पैसे गेले आहेत. ते सापडत कसं नाहीत. सायबर पोलीस आपलं काय करतंय काय म्हणजे असं सारखं फसवणार, लोक फसणार. मला वाटतं हे काहीतरी कडक ह्याचं हे व्हायला पाहिजे. मी त्या गुप्तांना आज कडक शब्दात ह्याचा शोध लावण्याची मी सांगणार आहे. सरकारनं नोकर भरती केली, त्यासाठी काही कंपन्यांची नियुक्ती, त्यामध्ये ब्रिक्स कंपनीची देखील सहभाग होता त्यामध्ये, आणि यामध्ये मोठा घोटाळा झाला आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. ब्रिक्स कंपनी त्यामध्ये नाही, त्यामध्ये काय तर चुकीचं बोलता येते. वास्तविक ब्रिक्स कंपनी जी आहे पुण्यातली त्यांनी त्याच्यावर बदनामी दावा दाखल केला पाहिजे. याच्यामध्ये IBPS, TCS किंवा MKCL अशा कंपन्या आहेत.
साहेब, खड्ड्यांसाठी कोल्हापूरात आता भाषण आपण दरवेळी होतेच या ठिकाणी अनेक योजना इतर जाहीर ठीक आहे. या खरोखरच कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांच्या बद्दल मी तमाम कोल्हापूर शहरातल्या जनतेची माफी मागतो. महाराष्ट्रात लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी जाहीर झाली, इतर जिल्ह्यांमध्ये आता पैसे यायला कालपासून सुरुवात झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय नाही, पैसे असे झालं की आपण पैसे जे टाकतो ते करेक्ट जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे. तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की ₹1 आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेलाय का बघायचा. कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये गैरसमज होतात फार. म्हणून असं आमच्या लक्षात आलं की ₹1 गेला, ₹1 दिलाय म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळीच्या सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ही करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो कालपासून सुरू झालेला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवर जर दगडं पडली तर तुमच्या मोहरमच्या मिरवणुकावर देखील दगडं पडतील अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणे यांनी केलेलं आहे. एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीची वक्तव्य राणेंकडून वारंवार होत आहेत. नाही, ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्यागोंधळात राहतात. सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात. अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत. अनेक वेळा ईद असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळीचा पाडवा असेल, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. वास्तविक त्याला गालबोट कुणी लावणे अशी माझी इच्छा आहे. सुनेत्रा पवारांना सुप्रियाताईंच्या विरोधात ओपन केलं ही चूक झाली अशा प्रकारची कबुली अजितदादांनी दिलेली आहे. तर मला एक सांगा, एखादी चूक झाली आणि ती प्रांजळपणानं कबूल करणं हे काय चूक आहे काय? त्यांनी प्रांजळपणानं केली की बा ती माझी चूक होती. आता मी कसं म्हटलं की कोल्हापूर शहरामध्ये जे खड्डे आहेत त्याची मी मनापासून सगळ्या जनतेची माफी मागतो. ही परिस्थिती व्हायला नको होती. पण आता पुढं काय नाही, ते केलं पाहिजे. आता आपल्याला गणपतीपूर्वी ताबडतोबीनं खड्डे मोजवावे लागतील. मी आयुक्ताला घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या डीपीडीसीतून काय निधी ताबडतोबीने देता आला खड्डे मोजण्यासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कॅबिनेटमधल्या काही फायद्यांवरून वाद असल्याच्या चर्चा आता ह्या चर्चा निरर्थक आहेत. हे कोणीतरी मुद्दाम बदनाम करण्यासाठी करते. अजितदादा जे बोललेले नाहीत ते जमिनी विकून हे कधीच बोलले नव्हते. त्यांना बातम्या कळतात कशा या, आणि त्यांना याचा मुद्दाम नेरेटिव्ह करायचं, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असं कधी झालेलं नाही. मला सांगा, हे झालं मग जळगावला तिघं गेली ना एकत्र, हे काही चुकीच्या बातम्या करतायत. नंतर दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली, जळगावला गेले तिघं भाऊ हातात हात घालून गेले होते. पवार गटाचे आमदार नाराज आहे असं सांगण्यात येते, कारण मुख्यमंत्र्यांच्याकडून त्या फायली थांबवल्या जात आहे असा एक आरोप आहे. नाही, चुकीचं सगळं आहे. माझं मत आहे सगळं चुकीचं आहे. हे फक्त बदनामी करण्याचं कारस्थान आहे. केशवराव भोसले संदर्भात एफआयआर दाखल नाही. झालेली नाही आतापर्यंत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मला आयुक्तांनी सांगितलं की इन्शुरन्स असल्यामुळे एफआयआर दाखल करावा लागतो. आम्ही दाखल केलेला आहे. मी आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. त्यांनी जे दाखल केले ते जळीत रजिस्टरला नोंद केले, गुन्हा नोंद झालेला नाही आणि गुन्हा नोंद नसल्यामुळे ते तपास करता येत नाही. आणि जरी मी तात्काळ आयुक्तांना याबद्दलची माहिती घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.